वरदान हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान बाहुली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई महाराज संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरु माहरुआबा महाराज सद्गुरु भगवान बाबा मुनी मुक्त झाले भेने गर्भवास आम्हा विष्णुदासा सुलभतो अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणूनिया पुराणोपदेश साधन उद्भट आम्हा सोपी वाट वैकुंठाची अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणूनिया तुका म्हणे जन सकळा सहित घेऊ प्रेम सुख खंडित अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणूनिया महायोग पीठे तडे भीमरत्युम वरम कुंडरिकाय दातु मुनिरे समागततिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारोजी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते तोंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग महाराष्ट्रातील संत लोकमान्य संत मान्य संत असणारे संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून 4 चरणाचा अगदी आजच्या प्रसंगाला समर्पक असा अभंग आहे। ज्या महात्म्याच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलोय असे आदरणीय असणारे वैकुंठवासी सर्वांचे आमचे सर्वांचे हृदयस्थान हरिभक्तपारायण आदरणीय आबासाहेब आबांचं पहिलं पुण्यस्मरण आणि या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या या जाईचा मारुती या मंदिरावरती
1 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या 1 दिवसाच्या कार्यक्रमात संध्याकाळची जी कीर्तनाची सेवा आहे ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे आली, यात मी माझं परम भाग्य समजतो। जो आज आपण अभंग निवडलेला आहे हा अभंग संतांच्या परमार्थ क्षेत्रामधील असलेला एक विशेष अनुभव जो इतरांना नाही, तो फक्त संतांना आहे, तो अनुभव प्रतिपादन करणारा अभंग आहे। विठ्ठल 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 म्हणजे नेमकं इतरांना नाही आणि संतांना आहे असं का म्हणावं लागलं? कारण इतर सर्वत्र जी धावपळ चाललेली आहे, इतर सर्वांच्या अंतःकरणामध्ये कत्वल आहे, ते कत्वल म्हणजे काय? तुम्ही आपण सर्वजण जमलेले सर्व किंवा तळागाळामध्ये असणारे सर्व परमार्थिक, प्रत्येक परमार्थिकाचा उद्दिष्ट असा असतो की त्याला इहलोकाचा प्रवास संपवायचा आहे आणि पुन्हा परत फिरून इकडे यायचंच नाही। काय आता मगाशी एका ठिकाणी जेवण करत असताना त्या ताईला सहज विचारलं, म्हटलं ताई कुठली समस्या नाही ना आता? ती ताई म्हटली आता कुठली समस्या नाही, पण एक समस्या तिच्या निदर्शनात आलेली नाहीये। एक समस्या ते तुम्ही म्हणणार प्रपंचात आम्ही खूप आनंदी आहोत, आम्हाला कुठलीच समस्या नाही। समस्या कुठलीच नाही, समस्या एकच आहे। हरी किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित। किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित। जन्मा यावे नित्य व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित। किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, किती वेळा फजित, किती व्हावे फजित। किती वेळा जन्मावा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून या जीव व्याला शरण आला विठ्ठलासी। म्हणजे प्रत्येकाच्या जन्माची एक समस्या आहे, जन्म आणि मरण आहे प्रत्येकाच्या जन्माची। संतांसाठी ते विशेष नाही, संत स्वतः येतात, संतांना येणं त्यांच्या हातात आहे, संतांचं जाणं त्यांच्या हातामध्ये आहे। संतांसाठी ते दुःख नाही, संतांसाठी ती समस्या नाही, तर संतांसाठी जन्माला येणं ही संधी आहे। हो काय, संतांसाठी जन्माला येणं ही संधी आहे। संधी काय आहे, का आहे तर घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हो, कारण एकमेव जन्म असा आहे मनुष्य जन्म की त्या मनुष्य जन्मामध्ये तुम्ही आपण सर्वजण भगवंताचं नामचिंतन करू शकतो। एवढंच नाही, भगवंतासोबत राहू शकतो, भगवंताच्या प्राप्तीसाठी कष्ट करू शकतो, अट्टहास करू शकतो, त्याच्यावर प्रेम करू शकतो आणि त्यांनीही आपल्यावर प्रेम करावं असा जर कुठला जन्म असेल तर तो मनुष्य जन्म आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात मुनिमुक्त झाले। हो, जे मुनी आहेत, मुनी म्हणजे कोण? शुकयज्ञ वल्क दत्त कपिल मुनी, शुकयज्ञ वल्क दत्त कपिल मुनी। हरीशे जानोनी हरी झाले, हरीशे जानोनी हरी झाले, हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी मुखे गाता हरपली चिंता। हो, शुक, यज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी ही यादी संतांनी सांगितली। ही जी यादी आहे, ही जी यादी आहे, या यादीमध्ये असणारी जी माणसं आहेत म्हणजे जे ऋषी आहेत, जे मुनी आहेत, ते सर्वजण जन्म मरणाला घाबरले आणि जन्म मरणाला घाबरले म्हणून ते पुन्हा जन्माला येण्याची इच्छा व्यक्त करत मुनिमुक्त झाले, भेने गर्भवासे। पण आमच्यासाठी
तुका म्हणे गर्भवासे तुका म्हणे गर्भवासे तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासे तुका म्हणे गर्भवासे तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आमासे सुके घालावे आमासे तुका म्हणे गर्भवासे तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुणगाई नावडी गुणगाई नावडी हो जे इतरांसाठी अवघड आहे जे इतरांना नकोय काय मातेच्या उदरकोहरी पाचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासावरी जन्मो जन्मी पिळत असे हो नाकी तोंडी कुर्मी किडे विष्ठा लेप चहूकडे गर्भवासाचे दुःख गाडे पुन्हा पुढे सांगावे किंवा मांडावे नाही का जे इतरांसाठी अवघड आहे जे इतरांसाठी असहाय्य आहे तुकोबाराय सांगतात तिथं मी सुखात जाईन काय तिथं मी सुखात जाईन हो का सुखात जाईन कारण त्याच्या मागे असं आहे तुम्ही मी घर चालणार आहोत त्याच्या मागे कारण असं आहे की तुकोबाराय सांगतात परमार्थातला कळस जर गाठला काय परमार्थातला जर कळस गाठला तर या सर्व गोष्टी अशा सहज वाटतात कशा वाटतात सहज तुम्ही आपण परमार्थातल्या प्राथमिकतेमध्ये सुद्धा मुळत नाहीत परमार्थातली प्राथमिकता आणि परमार्थातला कळस त्याच्या मध्ये भरपूर अशा स्टेप्स आहेत म्हणजे त्याला आपण मधलं जे अंतर आहे तो अंतर म्हणजे साधना असं आपण म्हणू शकतो प्राथमिकता आणि कळस ज्याने परमार्थातला कळस गाठला त्याच्यासाठी ह्या गोष्टी जरा सहज होतात पण तुमची आमची गफलत अशी आहे की आपण परमार्थातल्या प्राथमिकतेमध्ये सुद्धा मुळत नाही तुम्ही म्हणणार कशावरून परमार्थातली प्राथमिकता कळते का हा परमार्थातली प्राथमिकता म्हणजे अंतकरणामध्ये मुमुक्षु वृत्ती निर्माण होणे काय परमार्थातली प्राथमिकता अगोदर वाटायला हवं आपल्याला की मी परमार्थ करायला पाहिजे असं असे बरेच बहादर आहेत ते परमार्थिक आहेत पण मी का करतो म्हणून त्यांना प्रश्न पडत नाही विठ्ठल तुमच्या गळ्यात जी पवित्र मंगळसूत्राची माळ आहे ती पवित्र मंगळसूत्राची माळ तुमच्या शेजारींनी घातली म्हणून तुम्ही घातली का नाही बाबा तिने घातली तुम्हाला वाटलं मी घालावी मग गेले बाजारात घेतली 50 रुपयाची घातली गळ्यात नाही ना पवित्र मंगळसूत्राची माळ गळ्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही कुणाला तरी वरलेलं आहे तुम्ही कुणाचा तरी प्रपंच कुणाचा तरी संसार थाटून करताय हा त्याचा सिद्धांत आहे तसं गळ्यातला पवित्र तुळशीच्या माळचं सुद्धा काहीतरी उद्दिष्ट असेल पण ज्या अर्थी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तुम्ही आपण सर्वजण माळकरी आहोत तुम्ही आपण सर्वजण पंढरपूरची वारी करतो तर पंढरपूरची वारी करणं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालणं याच्या मागचं उपलक्ष काय असेल का म्हणून आपण सर्वांनी माळ घातलेली आहे तर परमार्थातली प्राथमिकता या संदर्भात तुमच्याशी बोलतोय परमार्थातली प्राथमिकता अशी आहे की सर्वप्रथम तुमच्या अंतकरणामध्ये हा भाव निर्माण व्हावा की मी परमार्थ का करावा माझ्या अंतकरणामध्ये जोपर्यंत हा भाव निर्माण होत नाही मुमुक्षु वृत्ती जोपर्यंत माझी होत नाही तोपर्यंत परमार्थाची सुरुवातच होणार नाही आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो दुसरी स्टेप आहे अशी आहे की परमार्थामध्ये भगवंताच्या कृपा प्रसादासाठी तुमच्या अंतकरणामध्ये तळमळ निर्माण व्हावी कैमी उद्धार पावे कैमी उद्धार पावे
ऐसे तुम्ही संत जना कैमी उधार पावेन कैमी उधार पावेन हरी हरी कैम्या उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे कै खंडेल हे कर्म काय खंडेल हे कर्म. दोन गोष्टी सांगितल्या. अंतकरणामध्ये सर्वप्रथम ही गोष्ट यावी माणसाच्या, जे नाहीत माडकरी त्यांचा विषय इथं चाललेलाच नाही, जे नाहीतच परमार्थिक त्यांचा इथं विषय चालला नाही, त्यांचा आपला संबंधच येत नाही. जे नाहीतच परमार्थिक त्यांचा या ठिकाणी बोलणं चाललेलं नाहीये. बोलणं चाललंय जे परमार्थिक आहेत त्या परमार्थिकाच्या अंतकरणामध्ये हा भाव निर्माण व्हावा, कैम्या उद्धार पावेन. आणि दुसरी गोष्ट सांगितली संतांनी की त्याच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या कृपा प्रसादासाठी त्याच्या अंतकरणात कौतूहल निर्माण व्हावं, त्याच्या अंतकरणात तळमळ निर्माण व्हावी की मी का कृपांकित होत नाही, का म्हणून भगवंत माझ्यावर कृपा कर. प्रश्न पडायला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रपंचात एखाद्या गोष्टीची कमी असली, नेमाळेताई घरातली साखर संपली, किती दिवस कॉम्प्रोमाइज करणार? साखर संपल्यावर कशाला 2 दिवस? 2 दिवस साखर संपल्यावर कॉम्प्रोमाइज होतं का? अरे शक्यच नाही. अहो इकडे साखर संपू द्या, दुसराच कॉल लगेच, ओ येताना साखर घेऊन या. साखर संपली तर त्याचा विषय कॉम्प्रोमाइज तुम्ही करत नाही. प्रपंचातली साधी साखर संपल्यावर तुम्हाला खपत नाही. आणि परमार्थामध्ये आपण अजूनही कृपांकित झालो नाही याची अजिबात खंत वाटत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगू का, भगवंताची कृपा म्हणजे काय? भगवंताची कृपा म्हणजे आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम असतं. ज्या अर्थी तुम्ही आपण सर्वजण भगवंताचं नामचिंतन करत, गळ्यात माळ असून सुद्धा बरं का, मी नाही त्यांचं बोलतच नाही. जे दारू पितात त्यांचं मी बोलतच नाही, जे मांस मच्छी खातात त्यांचं मी बोलतच नाही, कारण त्यांचा ना आपला संबंधच येत नाही. जर पवित्र तुळशीची माळ गळ्यात असून जर आपल्या मुखातून जर समजा भगवंताचं नामस्मरण होतच नसेल, तुम्ही आपण जर भगवंताच्या नामचिंतनापासून वंचित असू, जीवा नव्हे काळ सर्प आहे, जीवा नव्हे काळ सर्प आहे, जीवा नव्हे काळ सर्प आहे. हो, जीवा नव्हे काळ. काय म्हटलंय नाथांनी? नाथांनी म्हटलं मुखामध्ये जीभ नाही सांभाळत तुम्ही, मुखामध्ये जीभ नाही सांभाळत तुम्ही, मुखामध्ये साप सांभाळतात. साप, हा साप कळून तुम्हाला कसा असतो? विषारी. कायम काय होतच असतो? आपली जीभ कायम काय होते? हवा असा तो तसा, हवा असा तो तसा. म्हणजे आपली जीभ नेहमी काय होते? विषच. तिने अमृत वतावं असं जर वाटत असेल, त्या जिभेने अमृत वतावं असं जर वाटत असेल तर या जिभेतून काय घडायला पाहिजे? भगवंताचं नामचिंतन. आणि भगवंताचं नामचिंतन म्हणजे भगवंताची खरी कृपा. आता तुम्ही आपण प्रत्येकाने फक्त आत्मपरीक्षण करूया. आपण जास्त कोणा शेजारच्याला विचारू नका तू करतो का म्हणून. मी म्हणतो ना, बायकोने नवऱ्याला विचारू नये, नवऱ्याने बायकोला विचारू नये, गुरुबंधूने दुसऱ्या गुरुबंधूला विचारू नये की तू करतोस का म्हणून. पण आपणच आपल्याला प्रश्न करावा, आत्मपरीक्षण करावं, स्वाध्यायन करावं आणि एक प्रश्न विचारावा की मी सकाळी लवकर उठतो, आंघोळ करतो, देवघराच्या पुढे बसतो, देवघरातल्या देवांची पूजा करतो, तिथून दिवसभराचा उद्योग करतो, संध्याकाळी पुन्हा घरी येतो, जेवण करतो, टीव्ही बघतो, झोपून जातो. या सर्व क्रियेमधून माझ्याकडून भगवंताचं किती वेळा नामस्मरण होतं? मी शेजारच्याचं विचारलं नाही, शेजारच्याचं काहीच घेणं नाही. माझ्याकडून भगवंताचं नामचिंतन किती होतं? आतून उत्तर येईल, आतून उत्तर येईल. हा शेतना जागावर
मन भाषा समजे नाही. आतून काय उत्तर येईल? हा भीम काय घ्यात बडा माडकरी येत का काय बडा? नाही. आतून काय उत्तर येईल? नाही नाही नाही. मग आपण जर भगवंताचं एकदा नामस्मरण करत नाही आणि आपण स्वतःला परमार्थिक समजतो, हा तुमले खरं खरं विचारू का माया हो, माझ्या गुरुचं वाक्य असं, माझे गुरु म्हणायचे, तू बित्या एवढा कुकू लाव, बित्या एवढा. बित्या कळतो का? बित्या ठोकळा. असा रुपया एवढा कुंकू लाव, रुपया एवढा. आणि तो रुपया एवढा कुंकू लावून जर तू तुझ्या माहेरी बसलेली असेल तर त्या कुंकवाला काही किंमत नाही. तसं तुमच्या गळ्यातल्या माळेला, तुमच्या नित्यनेमाला, तुमच्या पाठाला, तुमच्या सर्वच गोष्टीला नामाशिवाय किंमत नाही नाही नाही. करायला पाहिजे का नको? हा करायला पाहिजे ना. काय नामस्मरण करतो का? नाही. हो म्हणत असाल इथं, हो म्हणत असाल तुम्ही इथं, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, दुर्दैव आहे जेवढ्या सहज तुमच्या मुखामध्ये इतरांविषयी अपशब्द निघतात, जेवढ्या इतरांविषयी तुम्ही इतरांची निंदा करतात, जेवढा सहज तुम्ही इतरांना नाव ठेवतात, तेवढ्या सहज भगवंताचं नाम मुखामध्ये येत नाही येत नाही येत नाही. हे आवादी सिद्धांत आहे. विठ्ठल परमार्थातली प्राथमिकतेच्या संदर्भात बोलतोय. पण तुम्ही आपण सर्वजण परमार्थाच्या प्राथमिकतेमध्ये तरी आहोत का? हा परमार्थातली प्राथमिकता, भगवंताच्या नामापासून वंचित असणारी आपण माणसं, अंतकरणामध्ये मुमुक्षु भाव नसणारी माणसं, आपलं श्रद्धाहीन अंतकरण घेऊन आपण मंदिरामध्ये जातो, वारीमध्ये जातो, कीर्तनामध्ये जातो. तुमच्या आमच्यावर भगवंताने कृपा करावी हा भाव घेऊन आपण या ठिकाणी येतो. पण ज्यावेळेस ही अपेक्षा तुम्ही करता ना, ज्यावेळेस तुम्ही भगवंताच्या कृपा प्रसादाची अपेक्षा करतात ना, तर त्या समोर भगवंता पुढे ह्या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला मांडाव्या लागतील. काय? अंतकरणातला शुद्ध भाव. हो, अंतकरणातला शुद्ध भाव, अंतकरणामध्ये मुमुक्षु वृत्ती आणि मुखामध्ये भगवंताचं नाम, या तिन्ही गोष्टी जर तुमच्याकडे असल्या, नक्कीच तुम्ही परमार्थाला सुरुवात करणार. मी सुरुवात बोललो, परमार्थाचा शेवट बोललोच नाही. आणि प्रत्येक गोष्टीचा शेवट होतो. काय? अशी जगामध्ये कुठलीच गोष्ट नाही ज्या गोष्टीला शेवट आणि जिचा शेवट होत नाही ती अपूर्ण असते. काय? ती अपूर्ण असते. मग झाला का आपला परमार्थाचा शेवट? झाला का परमार्थाचा शेवट? मग परमार्थाचा शेवट झाला नाही, शेवट व्हावा की नाही? हा शेवट तो भला बहु गोड झाला. हा शेवट तो भला बहु गोड झाला. हा यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट व्हायला पाहिजे का नको? म्हणजे जोपर्यंत शेवट होत नाही तोपर्यंत ती गोष्ट पूर्ण झाली असं समजता येणार नाही. आणि जी पूर्ण झाली नाही ती अपूर्ण राहिली असं सिद्ध होतं. ज्या अर्थी तुमचा आमच्या परमार्थाचा शेवट झालेला नाही, त्या अर्थी आपण अर्धा परमार्थ घेऊन फिरतोय. याचा आपल्याला कमीपणा वाटू नये. वाटायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, मी माझ्या परमार्थाचा कळस गाठला. हा होईल येणे कळसा आले, स्थिरावले अंतरी. मी हे परमार्थाचा कळस सांगतोय. परमार्थाचा कळस म्हणजे अंतकरण वृत्तीचा सम साधणे. दोन सम साधायचे. एक सम आहे दृष्टीचा आणि एक सम आहे अंतकरण वृत्तीचा. माऊलींनी दोन्ही सम हरिपाठात वर्णन केलेलं आहे. समदृष्टी घेता समान श्री हरी, क्षमाधमावरी हरी. हा दृष्टीचा सम आणि वृत्तीचा सम. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गमन झाली. आपण रोज हरिपाठ करतो पण अजून आपला हरिपाठ झालेला
आणि वारकऱ्याच्या जीवनामध्ये एकदा तरी त्याचा हरिपाठ झालाच पाहिजे. हा, काय सांगितलं? रोज करू नका, अजिबात करू नका, पण एकदा हरिपाठ झालाच पाहिजे. हरिपाठ होणं म्हणजे काय? तर दृष्टीला सम जमावा, दृष्टीलाही सम साधता यावा आणि वृत्तीचाही सम साधता यावा. ज्यावेळेस हे दोन्ही सम तुम्ही साधणार त्यावेळेस खऱ्या अर्थाने परमार्थातली परिपक्वता म्हणजे परमार्थातला कळस तुम्ही गाठणार. तुकोबाराय सांगतात परमार्थातला कळस मी गाठला. आणि परमार्थातला कळस गाठला म्हणून परिणाम असा झाला, हरी नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खांती, नासोनिया गेली खांती, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खांती, नासोनिया गेली खांती. सजस्थिती भोगाची ती, सजस्थिती भोगाची ती, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. सजस्थिती भोगाची, सजस्थिती भोगाची ती, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. तुकोबाराय सांगतात की आता मात्र खंत गेली, खंत जाय. हा, समस्या मिटायला पाहिजे, समस्या संपायला पाहिजे. जीवनात ज्या समस्या आहेत ना त्या संपून जायला पाहिजेत. आपल्या समस्या संपत नाही. समस्या न संपायला कारण काय? कारण आपल्याला समस्याच समजत नाही. नेमकी आपली समस्या काय? आपली समस्या बायको आहे का बायको विषयीची आसक्ती आहे? बायको बरं म्हणत नाही, बायको बरं म्हणत नाही म्हणून दुःख होतो. आपली समस्या लेकरं बाळ आहेत का लेकरं बाळांविषयीची आसक्ती आहे? हा, लेकरं बाळ बरं म्हणत नाही ही आसक्ती आहे. बायको विषयी आपली बायको समस्या नाही, लेकरं बाळ समस्या नाही, पण लेकरं बाळांनी आपल्याला बरं म्हणावं, बायकोनी आपल्याला बरं म्हणावं ही आसक्ती खऱ्या अर्थाने आपली समस्या आहे. आणि म्हणून तुम्ही आपण सर्वजण समस्येवर घावच घालत नाही. काय? आपण मुळावर घावच घालत नाही, घाव दुसरीकडेच घालतो. आणि दुसरीकडे घाव घातल्यामुळे पाहिजे तो परिणाम होत नाही. तर तुमच्या सर्वांची समस्या काय आहे? आसक्ती. आणि आसक्ती का आहे? कारण तुम्ही देहवृत्तीवर आहात आणि देहवृत्तीवर आहात म्हणून समस्या सापडत. तुम्हा आपल्या सर्वांची समस्या काय आहे? तुकोबाराय सांगतात नासोनिया गेली खंती. हो, तुकोबाराय सांगतात समस्याच संपली जीवनातली. काय? समस्याच संपली, आता वाटतच नाही काही. काय? तुका म्हणे उरलो उपकारा पुरता. काय? तुकोबाराय सांगतात फक्त कशासाठी उरलो? उपकारासाठी उरलो. अजिबात आसक्ती शिल्लक नाही. तुमची आपली प्रपंचावरची आसक्ती शिल्लक आहे. काय? प्रपंचावरची आसक्ती शिल्लक आहे. आणि आसक्ती शिल्लक असल्यामुळे तुम्हा आपल्याला त्या ठिकाणी दुःख आहे, आपल्याला दुःख आहे. आणि दुःख आहे म्हणून तुम्ही आपण भगवंताकडे जास्त वळत नाही. आपण त्या समस्या जटिल नाही, खूप सोपी समस्या आहे. संबंध तोडा फक्त. काय काय करायचं आहे? संबंध तोडायचा. कशाचा? जीवनात दोन गाठी लक्षात ठेवा, दोन गाठी. एक गाठ आहे सोडायची आणि एक गाठ आहे बांधायची. एक गाठ कुठली? सोडायची. आणि एक गाठ कुठली? बांधायची. सोडायची गाठ म्हणजे कुठली? तर देहवृत्ती नाव, देहवृत्तीची गाठ सोडायची आणि आत्मवृत्तीची गाठ बांधायची. आपण जोपर्यंत देहवृत्तीची गाठ सोडत नाही आणि आत्मवृत्तीची गाठ बांधत नाही तोपर्यंत तुमची आमची समस्या सुटणार नाही. आसक्ती चालूच राहील. आणि या आसक्तीमुळेच खऱ्या अर्थाने तुम्ही आपण सर्वजण नामापासून वंचित होत. बरं, आपल्याला वाटतं बायकोने आपल्याला बरं म्हणावं, आपल्याला वाटतं पोरांनी आपल्याला बरं म्हणावं,
आपल्याला वाटतं आपल्या कुटुंबाने आपलं स्वीकार करावा. मला असं म्हणायचं, त्यांनी स्वीकार केल्यावर का आपल्याला विमान येणार आहे का? ते मुळातच येऊ. मी म्हणतो जगामध्ये सगळ्यात जास्त स्वार्थी जर कोणी असेल महाराज, सगळ्यात जास्त स्वार्थी जर कोणी असेल तर आपलं कुटुंब असतं. काय बोललो मी? आपलं कुटुंब. कुटुंब म्हणजे कळतं तुम्हाला? बायको, मुलं. आपल्याला वाटतं बा हेच माझे आणि यांना सोडून माझं कोणीच. आणि तुमचा घात करणारा जो दुसरं कोणी असेल, तुम्ही म्हणणार कशावरून? काही प्रूफ आहे ना आपल्याकडे? हा, हरी तू म्हणशीला बायका पोर, तू म्हणशीला बायका पोर, हे तुझ्याच मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. असं भर कीर्तन मोक्यात आलं होतं, मोक्यात. आणि मोक्यात कीर्तन आल्यावर एक कीर्तनातून उठला म्हणे, महाराज थांबा, काय बोलताय? माझी बायको तुम्हाला काय माहिती? आणि मला काय माहिती तुम्ही बायको कशी ती? मला काय माहिती? तुम्हाला काही पण बोलता का? अहो माझी बायको, मी जर घरी गेलो नाही तर माझी बायको मला फोन करते, हा कुठे आहे तुम्ही? 11 वाजले, नाही का कीर्तन संपलं अजून? हा, नाही संपलं? या लवकर, जेवण्यासाठी लेकरं वाट बघताय. हो एवढंच नाही, जर अजून उशीर झाला तर माझी आई चौकात येते, चौकातल्या पोरांना विचारते, भाऊ माझा बबड्या, माझा सोन्या तुम्हाला भेटला का? त्याचा फोन आला होता का? हो माझे बायका पोरांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि तुम्ही खुशाल म्हणतात. हा, तुम्ही खुशाल म्हणतात. हे तुझ्या मागची चोर. महाराज म्हणजे जास्त बोलू नको, मी सिद्ध करून दाखवतो. महाराजांनी त्याला सहज सांगितलं म्हणे घरी जायचं आणि सोंग घ्यायचं. मेलो म्हणून काय? मेलो म्हणून सोंग घ्यायचं. हा घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याने बळद आपलं मरण्याचं सोंग घेतलं. हृदयविकारचा झटका आला, खोटा होता, झटका आला आणि मेला जागेवर. जसा जागेवर पडला त्याची बायको रडायची, पोरं रडायची, आई रडत होती, बाप रडत होता, भाऊ रडत होता, सर्व कुटुंब रडत होतो. तो पडल्या पडल्या त्याला बरं वाटत होतं, वा काय कुटुंब आहे माझं, माझ्यासाठी किती रडताय बघा. त्यांना राहूशी वाटत नाही. बायको म्हणते असं वाटतं मरून जावं, तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही, आता माझं काहीच खरं नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेस ती बोलत होती त्याला त्या ठिकाणी पळून समाधान वाटत होतं की महाराजांचा अंदाज चुकला. आणि ह्या प्रसंगामध्ये महाराजांनी एंट्री घेतली. महाराज म्हटले थांबा थांबा थांबा, रडू नका, तुमचं दुःख माझ्याकडून बघितलं जात नाही, तुमचं दुःख माझ्याकडून बघितलं जात नाही. माझ्याकडे औषध आहे. औषध असं आहे जो कोणी घेणार तो मरणार, हा मात्र जिवंत होणार. सगळ्यात जास्त दुःख कोणाला होतं? बायकोला. ते महाराजांनी म्हणे ताई तुला लई दुःख आहे, तुला लई दुःख आहे, तू असं कर, एवढं औषध घे बरं, हे औषध घेशील तू मात्र मरशील, हा जिवंत होईल. ती बायको म्हणते, म्हणजे त्याची बरं का, ती बायको म्हणते महाराज कुठल्या काळात जगताय तुम्ही? तुम्ही कुठल्या काळात जगताय? अहो 2025 चालू आहे. 2025 मध्ये मुली भेटत नाही मुलांना. मी माझ्या बापाला फोन करणार, 10वा झाल्यावर माझ्यासाठी दुसरा मुलगा शोधायला लावणार. तो जो झोपलेला होता ना, तो म्हणे मला तुम्ही लाकडे बिकडे झाडाव पहिले, आता उठाडू नका, मला मारीच टाका तुम्ही. काय म्हणतो तो, आता तुम्ही अगोदर माझी तयारी करा, आता मला उठवू नका, मी जरी खोटा मेलेलो असलो तरी मात्र आता मला खरा मारा, मला आता जगण्याची अपेक्षा राहिली नाही. हो, ती बायको असं उत्तर देते. आई जवळ ते महाराज जातात, म्हणे आई तुलाही खूप दुःख झालंय, घेते का एवढं औषध? आई म्हणते महाराज माझा एक मुलगा जरी मेलेला असला तरी मला 2 मुलं आहेत, मी त्याच्या आश्रयाने जगीन, कसं तरी जगून घेईल मी. हो, तो मेलेला जो होता का तो म्हणतो मला जगायची इच्छा संपली हो म्हणे माझी, आता मी जिवंत असलो तरी मेल्यासारखा आहे. तिथून पुढे बापाजवळ गेले आणि बापाला म्हणतात अहो काका खूप दुःख आहे तुम्हाला, मुलगा गेलाय तुमचा, तुमचं दुःख सावरू शकतो मी, एवढं औषध घेता का? तो काका एवढा बनेल होता. तो काका म्हणे महाराज कुमार कुमारीला हायती राहू द्या, असा 100 गाडगा मडका घडवतील. नाही रे
नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्यावरती रडतील सारे मेल्यावरती रडतील सारे तुटतील रे धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही अगदी विनोदी दृष्टांत होता नाही का, अगदी विनोदी होता, पण सिद्धांत विनोदाचा नसतो, सिद्धांत विनोदासाठी नसतो. सिद्धांत खऱ्या अर्थाने आपल्याला वास्तवदर्शी असतो, सिद्धांत वास्तवदर्शी असतो, सत्य गोष्ट आपल्या समोर आणण्यासाठीचा असतो. तुकोबराय या ठिकाणी सर्वांना सज्ज करताय. खऱ्या अर्थाने तुमचा आमचा या प्रपंचाशी, या प्रपंचात असणाऱ्या लोकांशी तुमचा आमचा खऱ्या अर्थाने संबंधच नाही. दनदारा पुत्र जाना दनदारा पुत्र जाना दनदारा पुत्र जाना दनदारा पुत्र जाना बंधु सोया प्रपंचामध्ये असणारी नाती, प्रपंचामध्ये असणारी माणसं, या माणसांशी आपल्याला आपला असलेला संबंध, मग तो परमार्थात जरी असला तरी, परमार्थासाठी सांगतो, परमार्थामध्ये गुरुला शिष्याचा मोह असणं, काय परमार्थामध्ये गुरुला शिष्याचा मोह असणं हे परमार्थातलं पतनाचं लक्षण आहे, अधम लक्षण आहे. परमार्थामध्ये शिष्याला गुरुचा मोह असणं हे परमार्थातलं उत्तम लक्षण आहे, बरं का. तर प्रपंचामध्ये असलेली ती प्रत्येक माणसं, प्रपंचात असलेले ते प्रत्येक संबंध, हे संबंध खऱ्या अर्थाने सत्य नाही आहेत. ही आसक्ती आहे. ही आसक्ती का आहे? कारण आपल्या वृत्तीच्या ठिकाणी आपण चुकीची गाठ मारली. आणि कुठली गाठ? तर ती देहवृत्तीची गाठ. आणि देहवृत्तीची गाठ असल्यामुळे तुम्हा आपल्याला हे सर्व सत्य वाटतं. आणि सत्य वाटतं म्हणून आपल्याला हा प्रपंच, हा संसार दुःखमय वाटतो. यात असणारे सर्व प्रसंग तुम्हा आपल्याला दुःखच प्रसंग वाटतात, पण खऱ्या अर्थाने तुकोबाराय सांगतात असं नाही येते. काय बघा, योगी आहे, भोगी आहे आणि रोगी आहे. हो,
आपल्याला दोनच गोष्टी होता येतात, एक तर रोगी होता येतं, एक तर भोगी होता येतं. आपल्याला योगी होता येत. योगी कुणाला होता येतं? योगी संतांना होता येतो. कारण योग्याला दुःखाचा सुद्धा सोहळा करता येतो. काय? योग्याला दुःखाचा सुद्धा सोहळा करता येतो, त्याला योगी म्हणत असतात. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, जन्म आणि मरण जरी दुःखाला कारण असलं, जन्म आणि मरण जरी दुःखाला कारण असलं, तरी ते दुःख नसून माझ्यासाठी काय आहे? सुख आहे. काय का सुख आहे? कारण वृत्तीच्या ठिकाणी तुकोबाराय काय स्थितप्रज्ञेत. वृत्तीच्या ठिकाणी कसे तुकोबाराय? स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ कळतं का? वस्तूशी संबंध संपला का तुम्ही आपण सर्वजण स्थितप्रज्ञ होणार. वस्तूशी संबंध म्हणजे एकदम सोपा दृष्टांत सांगणारे, शेतकरी आणि शेतकऱ्याकडे असणारा मजूर, शेतकरी आणि शेतकऱ्याकडे असणारा मजूर, मजुराचा शेतीविषयी किती संबंध आहे? काहीच नाही. आणि शेतकऱ्याचा शेतीशी किती संबंध आहे? तर भरपूर. बरं, संबंध शेतकऱ्याचा किती जरी असला आणि मजुराचा काही जरी नसला, तरी दोघांसाठी शेती कशी आहे? एकसारखी. पर शेतकऱ्याची आसक्ती अधिक आणि मजुराच्या अंतःकरणामध्ये निरासक्त असल्यामुळे जर योगायोगाने शेतामध्ये 50 लाखाचं उत्पन्न झालंच, शेतकऱ्याला 50 लाखाचं उत्पन्न झालंच, तर मजूर कधी पेढे वाटतो का? तुमच्याकडे आहे का असा मजूर? शेतकऱ्याला 50 लाखाचं उत्पन्न झालं आणि मजुराने 50 लाख रुपये पेढे वाटले बाबा, असं नाही. मजूर पेढे वाटत नाही. या उलट जर समजा शेतकऱ्याला 50 लाखाचं नुकसान झालं म्हणून मजूर रडत बसला बाबा, असं मजूर रडतही नाही आणि मजूर पेढेही वाटत नाही. कारण मजुराच्या ठिकाणी शेतीविषयीची जी आसक्ती आहे ती अजिबात नाही. पण शेतकऱ्याला मात्र आसक्ती शिल्लक असल्यामुळे नफाही जाणवतो आणि नुकसानही जाणवतो, सुखही होतं आणि दुःखही होतं. या उलट मजुराला नफाही जाणवत नाही, नुकसानही जाणवत नाही, सुखही जाणवत नाही, दुःखही जाणवत नाही. कारण मजुराचा शेतीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तुकोबाराय सांगतात, हाच एक बदल आहे सर्वसामान्य जीवातला आणि माझ्यातला. माझा या जन्माशी, माझ्या या मृत्यूशी तीळ मात्र संबंध नाही. आणि जर जन्म आणि मृत्यूशी संबंध नाहीये तर या देहाशी तरी किती असेल? बरं, या देहाशीच जर संबंध नाही तर मग या देहासोबत होणारे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगासोबत तरी किती असेल? जर प्रसंगासोबतच जर संबंध नाही, देहाशीच संबंध नाही, जन्म मृत्यूशी संबंध नाही, तर मग त्या वृत्तीवर किती परिणाम होणार आहे? थोडक्यात काय, समुद्रावर वाऱ्याच्या प्रभावामुळे लाटा, ते डव, त्याच्यातलं ते एक असं काय म्हणतात, भवरा, लाटा, डव, हे जे प्रकार निर्माण होतात समुद्रावर, मला खरं सांगा, डव आहे का? भवरा आहे का? लाट आहे का? लाटही नाही, डवही नाही, भवराही नाही. आहे तो समुद्रच, फक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे त्याच्यात बदल होतो. बरोबर का नको? वाऱ्याच्या प्रभावामुळे होणाऱ्या बदल तुम्हा आपल्याला जाणवतो. समुद्र मात्र समुद्रच असतो. तुकोबाराय सांगतात, मी तसा आहे. नैनम छंदती शस्त्रानी नैनम दहती पावका निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वर विमुक्ता सुख दुःख संजे गच्छन्ते मूढा परम. हो, मी असा आहे. न तद्भावसय ते सूर्य न शशांको न पावका. हो, असा स्थितीमध्ये गेलो की त्या स्थितीमध्ये मात्र सहज स्थिती भोगाची. आता मात्र येणं नाही, आता मात्र जाणं नाही. आणि येणं नाही, जाणं नाही, त्या संदर्भातलं सुख नाही, दुःख नाही. ह्या सर्व गोष्टीची भीती यदा कदाचित ऋषीमुनी यांना असेल, पण याची भीती माझ्या ठिकाणी नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मुनी मुक्त झाले बेने गर्भवास, मुनी मुक्त झाले बेने गर्भवास, मुनी मुक्त झाले बेने गर्भवास, मुनी मुक्त झाले बेने गर्भवास. आम्ही
विष्णुदासा सुलभतो आम्हा विष्णुदासा सुलभतो अवघाती संसार केला ब्रह्मरूप अवघाती संसार केला ब्रह्मरूप आम्हा विष्णुदासा सुलभतो आम्हा विष्णुदासा सुलभतो अवघाती संसार केला ब्रह्मरूप अवघाती संसार केला ब्रह्मरूप. परमार्थात उच्च कोटीची स्थिती. मुनिमुक्त झाले भेने गर्भवासे आम्हा विष्णुदास सुलभतो. आपल्यासाठी प्रपंच कसा आहे? प्रपंच कसा आहे? बाबा खूप सुंदर दृष्टांत सांगायचे. बाबा म्हणायचे शेतकऱ्याकडे मटेरियलच्या गोण्या आणल्या, शेतकऱ्याकडे मटेरियलच्या गोण्या आणल्या. मग मटेरियलच्या गोण्या आणल्या म्हणून मटेरियल टाकायचं म्हणून मटेरियलची गोणी उपसावी लागेल ना. उपसावी लागेल म्हणून काय आहे? युक्ती आहे. एक एक अशी एक विशिष्ट गाठ आहे. ती गाठ सापडली का मात्र ते सोपं आहे. ती गाठ सापडली तर त्रास होत नाही. आणि ती गाठ जर सापडली नाही, ती गाठ जर सापडली नाही, अर्धी रातनी कांदान पात, रातभर उमजू देत नाही ती गाठ. तेवढंच आहे. आपल्याला मूळ गाठ सापडली, देहवृत्ती नावाची गाठ जर सापडली तर ती सोडता येईल. नेमकं घाव कुठे घालायचा आहे, संबंध कुणाचा कुणासोबत तोडायचा आहे. जर आपल्याला त्या संदर्भातलं ज्ञान झालं तर आपण त्याच्यावर कामही करू. जर त्या संदर्भातलं ज्ञानच झालं नाही तर आपण काम कसं करणार? तुकोबारे सांगतात आमच्यासाठी सोपं झालं. आम्हा विष्णुदास सुलभतो. आमच्यासाठी ती गोष्ट सोपी झाली. का सोपी झाली? मग मला असं म्हणायचं तुकोबारांसाठी ती गोष्ट सोपी झाली आणि तुम्हा आपल्याला का सोपी नाही ती? ज्ञानोबा तुकोबा, नाथबाबा, निडोबाराय या संतांसाठी परमार्थ सोपा आहे. संतांसाठी जन्ममरणाचा फेरा चुकवणं सोपं आहे. मग तुमच्या आमच्यासाठी नाही का? आहे ना. मग का म्हणून आपण तिथपर्यंत जात नाही? तुम्ही सर्वजण बरेच इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आपण सर्व नामाचे धारक आहोत. आपण सर्वजण नामधारक आहोत नाही का? बरं, आपण नामधारक आहोत आणि संतही नामधारक होते. बरं, एक औषध आहे, तापाचं औषध आहे. तापाचं औषध ताप आलेल्या 4 माणसांना दिल्यावर परिणाम कसा होईल? सारखा व्हायला पाहिजे ना. असं भिन्न भिन्न परिणाम तर शक्य नाही. औषध तेच, रोगही तो. बरं, औषध तेच, रोगही तोच, आणि परिणाम प्रत्येकावर भिन्न भिन्न आहे. म्हणजे औषध बोगस असेल असं म्हणायचे का तुम्हाला? असं जर तुम्हाला म्हणायचं असेल औषध बोगस असतं असं, तर मग आपल्याला जरा तपासणी करावी लागेल आपल्या मेंदूची. कारण औषध बोगस नाही. काय? औषध बोगस नाही. वैष्णवांचा माल खरा, तुरा वस्तू श्री. अनेक वर्षानुवर्षापासून आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र आलादले सहज स्थिती. अनेक वर्षापासून, अनेक युगांपासून त्या ठिकाणी ते तत्व चालत आलेलं आहे. औषध मध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. रोगातही बदल झालेला आहे. रोगही प्रत्येकाला, व्याधी एकच आहे, जन्म आणि मरणाची. बरं, व्याधी जन्म मरणाची, औषध तेच आहे. मग बदल का होत नाही? तर बदल न होण्यामागचं कारण आहे आपण औषध वेळेवर घेत नाही. आलो का तिथंच? आलो. आपण सर्वजण नामधारक आहोत, पण आपण हडाचे नामधारक नाहीत. विठ्ठल आपण हडाचे नामधारक नाही. तर तुम्ही म्हणणार असं कशावरून? असं कशावरून? आम्ही हडाचे नामधारक नाही असं कशावरून? अहो, मी आताच बोललो थोड्या वेळ पूर्वी. आत्मपरीक्षण जर केलं तर दिवसातल्या 24 तासातून 24 मिनिटं सुद्धा आपण भगवंताचं नामस्मरण करत नाहीत. 24 मिनिटाचं जाऊ द्या तिकडे, आपण 24 वेळा सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत नाहीत. मग आपण कसले नामधारक?
नामधारक तर संतांनी व्हावं. काय एकदा तुकोबारायांच्या धर्मपत्नीने तुकोबारायांना प्रश्न विचारला, म्हणे अहो तुम्ही भजनाला चाललात. म्हणे हो मी भजनाला चाललो. तुम्ही भजनाला चाललात याचा आनंद आहे, पण उपाशी पोटी भजन करता त्याचं दुःख होतं. काहीतरी जेवत जावा, काहीतरी खात जावा, काळजी होते तुमची. मी असं करू का, तुमच्यासाठी थोडी शिदोरी आणत जाईन, फक्त मला सांगा कुठं बसता ते. महाराज म्हणतात ते ठरलेलं नसतं, मी कुठे बसेल याची काही खात्री नाही. पण असं कसं हो, तुम्ही कुठं बसता एक मला जागा तर सांगा, मी येत जाईन ना स्वतः. महाराजांनी म्हटलं तसं मी सांगू शकत नाही, पण एक संकेत देऊ शकतो. मी कुठं बसलो आहे असं जर जाणून घ्यायचं असेल तर घरातून निघायचं, आणि घरातून निघाल्यानंतर ज्यावेळेस वाटा बदलतील, दिशा बदलेल ना, त्यावेळेस त्या वाटेला त्या दिशेला कान लावायचा. ज्या दिशेतून ज्या वाटेतून भगवंत नामाची स्पंदने निर्माण होतील, विठ्ठल नामाचा ध्वनी निर्माण होईल, जी वाट विठ्ठल विठ्ठल बोलेल, समजायचं त्या वाटेला तुकाराम बसलेले. आपलं तोंड बी बोलत नाही. संतांची वाट बोलत होती. वाट वाट आई वाट वाट बोलत होती. संतांची वाट बोलत होती, आपलं तोंडही बोलत नाही. जरा अजून पाठीमागचा इतिहास तुम्हाला सांगणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये असणारे चोखामेळा नावाचे संत, ज्यावेळेस चोखामेळा तटबंदीचं काम चालू असताना त्या तटबंदीच्या खाली दबून मेले. भगवंताने नामदेवाला सांगितलं, नामदेवा जायचं नाही, आत्ता लगेचच त्या ठिकाणी चोख्याची हाडं आणायचीत. नामदेवाने हसून उत्तर दिलं, म्हणे काय महाराज, भगवंता कधी कधी लहान लेकरासारखंच बोलतात का? अहो किती माणसं मेली तिथं, 250 माणसं मेलीत. तुमचा चोखा काय हिऱ्याचा होता का? त्याची हाडं कशी वेचायचीत? भगवंताने सांगितलं, नामा माझ्या चोख्याची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलतात रे. ऐ काय हाडं 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 नाही, हाडं विठ्ठल विठ्ठल बोलतात. आपलं तोंड बी बोलत नाही. आपलं तोंडही बोलत नाही. त्याच पंढरपूरमध्ये जनाबाई नावाच्या एक महिला संत होत्या. जनाबाई नावाच्या महिला संत होत्या. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. गौऱ्या कशाच्या असतात? कशाच्या? आपल्यापेक्षा शेण्या गौऱ्या चांगल्या, माणसेपेक्षा. आपल्यापेक्षा शेणाच्या गौऱ्या चांगल्या त्या विठ्ठल विठ्ठल तरी म्हणत होत्या. आपलं तोंड बी बोलत नाही. कसा बरं परिणाम होईल? कसा बरं रोग बरा होईल? रोग बरा व्हावा असं जर वाटत असेल तर औषध वेळोवेळी घ्यावं लागतं. आणि ते औषध म्हणजे काय? पथ्यनाम. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा ना. तेन पिडा वारला, तेन पिडा वारल, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. तेन पिडा वारेल, तेन पिडा वारेल, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. तुम्ही आपण सर्वजण नामधारक आहोत, पण हाडाचे नामधारक नाही. हो, मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन येतच नाही, या गोष्टीची खंत वाटायला पाहिजे. तुम्ही आपण सर्वजण परमार्थ करत नाही याचं अजिबात नवल नाही, पण परमार्थाचा आहे तसा परिणाम आपल्या ठिकाणी दिसत नाही याची खंत बाळगा. खूप खूप स्पर्धा परमार्थामध्ये, खूप स्पर्धा.
प्रत्येकाला वाटतं मी श्रेष्ठ असं, प्रत्येकाला वाटतं आमचं भारी, प्रत्येकाला वाटतं लोकांनी स्वीकार करावं, प्रत्येकाला वाटतं. पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला भगवंताच्या नामापासून वंचित ठेवतात. हे दुर्दैव नाही का तुमचं आपलं? मी तर म्हणतो आपल्याला कोपऱ्यात पडू द्या कुठेतरी, लोकांनी नाही विचारू द्या, आपल्याला काही अडचण नाही. नाही लोकांनी विचारलं तर काय फरक पडणार आहे? नाही आपण जिंकलो तर काय फरक पडणार आहे? नाही आपल्याला प्रसिद्धी मिळाली काय फरक पडणार आहे? पण भगवंताचं नाम मुखामध्ये जर येत नसेल तर फरक पडणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताचं नाम मुखामध्ये येणं ही परमार्थातली मूलभूत गरज आहे. आणि म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये हा संकल्प करावा. काय प्रत्येकाने जीवनामध्ये संकल्प करावा, मी भगवंताचं नामचिंतन करणार. हो, कारण भगवंताचं नामचिंतन केलं परिणाम असा होईल. तुकोबारायांच्या जीवनातला परिणाम मी तुम्हाला सांगतोय, माझ्या जीवनातला सांगत नाही. तुकोबारायांच्या जीवनातला परिणाम, तुकोबाराय त्यांच्या जीवनात परमार्थ भगवंताचं नामचिंतन करण्याचा परिणाम असा सांगताय की ज्या भगवंताचं मी नामचिंतन करत होतो, ज्या भगवंताचं मी नामचिंतन करत होतो, तो भगवंत मला, मी जोपर्यंत नामचिंतन करत करत असताना माझ्यापासून तो मला विभक्त वाटत होता, वेगळा वाटत होता. पण भगवंताचं नामचिंतन केल्याने परिणाम असा झाला की आता देव माझ्यापासून, भगवंत माझ्यापासून वेगळा नाही. मी आणि भगवंत, काय मी आणि भगवंत एक रूप झालो. देवभक्त दोन्ही एक रूप झाले. हो, काय एका ठिकाणी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. बरं कशा उर्मी एकमय झाल्या? हो, तर गंगेचा असू द्या, गोदावरीचा असू द्या, हो तापीचा असू द्या, नर्मदेचा असू द्या, कुठल्याही नदीचं पाणी त्यावेळेस समुद्रामध्ये जातं. समुद्रात गेल्यानंतर पुन्हा परत गोदावरी म्हणून, गंगा म्हणून, यमुना म्हणून, नर्मदा म्हणून त्याला आपल्याला वेगळं करता येत, ते समुद्र रूपच होत असतं. तसं तुकोबाराय सांगतात की भगवंताचं नामचिंतन केल्याने परिणाम असा होतो की विश्व, हे विश्व विठ्ठलमयी होत असतं. होत असतं की आहेच? आहेच. मग होत असतं नाही, ते आहेच. फक्त मी त्या बाबतीत काय होतो? मी एकटा गैरहजर होतो. तुमचं मला माहित नाही, तुमचं मला माहित नाही, पण मी मात्र त्या बाबतीत गैरहजर होतो. कारण साखर जशी सर्वांगाने गोड असते, साखर जशी सर्वांगाने गोड असते, तसा भगवंत या जगामध्ये व्यापकतेने भरलेला आहे. त्याची कुठलीही एक बाजू अशी पर्टिक्युलर विशेष बाजू म्हणजे भगवंत डाव्या अंगाने आहे, भगवंत उजव्या अंगाने आहे, भगवंत मधल्या अंगाला आहे, अशातला प्रकार नाही. तर भगवंत सर्वांगाने त्या ठिकाणी नटलेला आहे. म्हणजे नटलेला आहे या बाबतीत मी फक्त काय होतो? गैरहजर होतो. आणि मी त्या ठिकाणी हजर जर झाला असेल तर भगवंताच्या नामचिंतनाच्या कृपा प्रसादाने. तुकोबाराय सांगतात भगवंत व्यापक आहे याची मला काय झाली? अनुभूती आली. अभंगाच्या अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप.
गुरुनिया विठ्ठल स्वरूप ते गुरुनिया अवघाची संसार झाला ब्रह्मरूप अवघाची संसार झाला ब्रह्मरूप अवघाचे संसार केला अथवा झाला, हो केला ब्रह्मरूप झाला ब्रह्मरूप. झाला हे प्रत्यय त्या ठिकाणी अप्रत्यक्ष आणि केला म्हणजे प्रत्यक्ष. तुम्ही जर म्हणत असाल झाला तर कोणीतरी करून दिला, तर तुम्हाला सोपं केलं कोणीतरी. आणि केला म्हटलं तर तुम्हाला प्रत्यक्ष झटावं लागेल. काय करायचं तुम्ही ठरवा. काय व्हायला पाहिजे, आपण करायला पाहिजे का कोणी करून द्यायला पाहिजे. आयतावर राहतं आपण केलं पाहिजे ना. मग झाला नाही अवघाचे संसार केला ब्रह्मरूप. मग केला ब्रह्मरूपवर संशय येतो. ते म्हणतात महाराज असं कसं काय तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्ही केला म्हणून झाला का. तुम्ही ब्रह्मरूप केला ह्या जगाला, मग आधी हे ब्रह्म नव्हतं का. तुकोबाराय सांगतात अहो तसं मला म्हणायचं नाही, तसं मला मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो. प्रॅक्टिकल असा विषय आहे की हा गुळ खाऊन घ्या. अरे खायचं ना, खायचं. प्रॅक्टिकल कसा लागला. तुम्ही खाल्ला म्हणून गोड लागला का होता म्हणून गोड लागला. हा ये न चालबे खाल्ला न चालबे होता, पण मला प्रचिती तेव्हा आली जेव्हा मी खाल्ला. विठ्ठल जग ब्रह्मस्वरूपच आहे, पण प्रचिती तेव्हा आली जेव्हा मी ती गोष्ट प्रत्यक्ष अनुभवली. आता प्रत्यक्ष अनुभवणं म्हणजे काय, कोण येईल हो आता हे करायला. एक आमचे बाबा म्हणजे सद्गुरू श्रीपाद बाबा दृष्टांत सांगायचे. बाबा म्हणायचे म्हणे भाऊ एक गारुडी होता. गारुडी कळतो ना. हां गारुडी जो बीन वाजतो, काय गारुडी जो बीन वाजतो आणि सापाला त्याच्या याच्या त्या बिनीच्या तालावर नाचवतो, त्याला गारुडी म्हणतात. गारुडीला एक मुलगा होता, इंजिनियर केला. काय मुलगा होता त्याला इंजिनियर केला. आणि इंजिनियर केल्यानंतर त्या गारुडीला असं वाटलं की बाबा मुलगा तर माझा इंजिनियर झालाय, पण यदा कदाचित जर समजा कंपनी बंद झाली, कोरोनाच आला, त्याला गावाकडे परत यावं लागलं, तर मग त्यांनी करायचं काय. म्हणून वडलोपार्जित जे चाललेलं आहे, परंपरेने जे चाललेलं आहे, तन डोले मेरा, हा ते त्याला यावं, त्याला ते यावं म्हणून त्या गारोडीने काय केलं. म्हणे भाऊ तू इंजिनियर झालास. म्हणे हो बाबा मी इंजिनियर झालो. जरी तू इंजिनियर झाला असेल ना तरी माझं एवढं ऐकतोस का. वेळाचं एवढं ऐक, एवढं ते बिन वाजायचं शिकून घे. त्याला कमीपणा वाटला. तो म्हटला बाबा जर ही बिनच शिकवायची होती तर मला इंजिनियर कशासाठी केला. मला जर हेच करायचं होतं तर मग इंजिनियर कशाला केलं, मला नाही वाजवायची. वडिलांनी पुन्हा रिक्वेस्ट केली, अरे असं करू नको. यदा कदाचित उद्या उठून काही अडचण आली, समस्या आली तर का उदरनिर्वाहाचं साधन असावं काहीतरी. उदरनिर्वाहाचं साधन माणसाकडे असावं काहीतरी, म्हणून एवढं शिकून घे. त्याला ते पटत नव्हतं. परत परत समजवलं, पण समजून सांगितल्यानंतरही स्वीकार करायला तयार नाही. म्हणून बापाने आग्रह धरला, तुला शिकावंच लागेल. आणि शिकवण्यासाठी बापाने त्याच्या अशी कॉलरला धरलं, जमिनीवर आदळून दिलं आणि छातीवर पाय दिला आणि ती पुंगानी तोंडात खुपसून दिली. शिकस का नाही म्हणे. शिकस का नाही बोल. त्या मुलाने उत्तर दिलं महाराज, सुंदर उत्तर दिलं. म्हणे बाबा पटलं मला तुमचं, माझ्यासाठी तुम्ही खूप तळमळ करताय, माझ्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नशील आहात. पण एक सांगू का, माझ्यासाठी मी बिन शिकावे म्हणून तुम्ही मला जमिनीवर पाडलं. मी बिन शिकावं म्हणून मला तुम्ही जमिनीवर पाडलं. एवढंच नाही, माझ्या छातीवर तुम्ही पाय दिलाय.
अहो मी बिन शिकावं म्हणून तुम्ही माझ्या तोंडात बिन खुपसून दिली आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता याच्यात हवा फुकायची का नाही फुकायची हे माझ्या हातात. जग ब्रह्मच आहे हो, काय जग ब्रह्मच आहे. असलेलं जग ब्रह्म आहे याची प्रचिती आणून घ्यायची का नाही घ्यायची हे तुमचं तुम्हीच शिका. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे, जावे त्याच्या वंशा. जग ब्रह्मच आहे, गोडच आहे, शंका नाही. काय गोडच आहे, शंका नाही. पण मला प्रचिती आली तेव्हा मला वाटतंय की गोड मी खाल्ला ना, मी अनुभूती घेतली त्याची. विठ्ठल स्वरूप हो, भगवंतमयीच आहे हे विश्व. काय भगवंतमयीच आहे, ब्रह्मरूपच आहे. पण हे ब्रह्मरूप असलेलं विश्व मी प्रचितीत आणलं म्हणून केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणून या. हो, का केला हा शब्द त्या ठिकाणी आणलाय तर एवढ्यासाठी आणलेला आहे की अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. भगवंत हा संसार विठ्ठलमयीच आहे, हा संसार ब्रह्मरूपच आहे. पण हा ब्रह्मरूप असलेला संसार मी स्वतः अनुभवला म्हणून अवघाचे संसार केला ब्रह्मरूप. बरं, या सर्वासाठी बरीच माणसं बऱ्याच वाटा त्या ठिकाणी सांगतात. बरीच माणसं बऱ्याच वाटा सांगतात. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, अनेक मार्ग आहेत आणि अनेक मार्गाने तुम्हाला तिथपर्यंत जाता येतं, शंका नाही, शंका नाही. पण तिकडे जाण्याची सोपी जी वाट आहे ती सोपी वाट आमच्याकडे. आणि ती सोपी वाट म्हणजे कुठली? भगवंताच्या नामचिंतनाची वाट. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात पुराणी उपदेश साधना उद्भट, पुराणी उपदेश साधना उद्भट, पुराणी उपदेश साधना उद्धट, पुराणी उपदेश साधना उद्धट, पुराणी उपदेश साधना उद्भट, पुराणी उपदेश साधना उद्भट, पुराणी उपदेश साधना उद्धट, पुराणी उपदेश साधना उद्धट. आम्हा सोपी वाट वैकुंठ येथे, आम्हा सोपी वाट वैकुंठी, अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, अवघाचे संसार केला ब्रह्मरूप. आम्हा सोपी वाट वैकुंठीची, आम्हा सोपी वाट वैकुंठाची, संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. हो, पुराण उपदेश साधन उद्भट. या ठिकाणी तुमची परंपरा किती श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा किती श्रेष्ठ आहे. तुकोबाराय या ओळीतून सिद्ध करतात. तुम्ही अनेक ठिकाणी जाणार, तुम्हाला कर्मकांड शिकवला जाईल. कर्मकांड शिकवला जातो आणि कर्मकांड शिकवून तुम्ही पुण्य संपादन करणार आणि पुण्य संपादन केल्यानंतर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि कुठे जाऊन तुम्ही त्या भगवंताच्या स्वरूपता, समीपता, सलोकतता, ज्या काय सायुज्यता, ह्या मुक्तीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. पण संतांनी काय केलं माहिती आहे का? ह्या मुक्त्या सोप्या केल्या. स्वरूपता म्हणजे काय? भगवंताच्या रूपाचं, बरं का, भगवंताच्या रूपाचा अंगीकार करणं म्हणजे काय? भगवंताच्या रूपाचा आपल्याला, भगवंताचं रूप आपल्याला प्राप्त होणं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवंताचं रूप म्हणजे कोणाचं असं आहे, कोणाचं असं आहे, कोणाचं असं आहे. म्हणजे आपल्याला असं, म्हणजे आपण असे उभे राहिलो म्हणजे झालो का त्याचे?
एका रामचंद्र प्रभूंचं स्वरूपाचं वर्णन केलं तर रामचंद्र प्रभूंच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि त्यांनी असं धनुष्यबाण घेतला म्हणजे मग आपण जर असे उभे राहिलो धनुष्यबाण घेऊन म्हणजे आपण स्वरूपता मुक्तीपर्यंत पोहोचलो. असा त्याचा अन्वय अर्थ होतो का? असा त्याचा अर्थ आहे का? स्वरूपता मुक्ती म्हणजे काय? भगवंत व्यापक आहे, भगवंत अविनाशी आहे, भगवंत व्यापक आहे, भगवंत अविनाशी आहे आणि असा असलेला भगवंत अविनाशी आणि व्यापक या स्थितीपर्यंत तुम्ही आपण जाणं काय? तुम्ही आपण त्या स्थितीपर्यंत जाणं. मी अविनाशी आहे, मी आत्मा आहे, नैनम छंदती शस्त्राने. हो बरं, मी कसा आहे? तुम्ही व्यापक आहे, विश्वची माझे घर, ऐसी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. बरं किती सोपी केली बरं स्वरूपता मुक्ती बघून ज्ञानोबरायांनी सांगितलं हा सगळा वृत्तीचा खेळ आहे. कशाचा? वृत्तीचा खेळ आहे. तुमच्या वृत्तीने जर समजा विश्वची माझे घर या गोष्टीचा निश्चय केला, ऐशी मती या शब्दाचा दुसरा अर्थ काय? बुद्धी. ऐशी बुद्धी जायची स्थिर. स्थिर म्हणजे काय? निश्चय. ज्याच्या बुद्धीने हा निश्चय केला मी आत्मा आहे तो स्वरूपता मुक्तीपर्यंत गेला. बरोबर का नको? ज्याच्या बुद्धीने हा निश्चय केला. सलोकता. भगवंत कुठं असतो? मंदिरात नाही, वरती. पर्टिक्युलर उत्तरच नाही आपल्याकडे, असं एक व्यवस्थित धड उत्तर देता यायला असं घाबरतो आपण देवाला. देवाच्या बाबतीत बोलायला गेलं तर देवाला घाबरतो आपण. देव कुठं राहतो? तर म्हणजे मंदिरात राहतो. आणि बाकी आणि अभंग म्हणतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, हरिच्या दासा हरिदाई दिशा, भरला घन दाट हरी दिसे. काय बोलतो काय, वागतो काय, कुठंतरी मेळ बसतोय का आपला बोलण्याचा आणि आपल्या वागण्याचा? खऱ्या अर्थाने आपण वंचित आहोत परमार्थापासून. काय? आपण परमार्थापासून वंचित आहोत. म्हणजे गळ्यात पवित्र तुळशीची माळ असून, ज्ञानेश्वरीचं पारायण चालू असून, आषाढी कार्तिकीची वारी सुरू असून सुद्धा जर आपल्या ह्या गोष्टीचा अजूनही निश्चय होत नसेल, आत्ताच्या 2025 सालच्या ह्या वर्तमान काळामध्ये अमुक अशा धर्ममंडपामध्ये, म्हणजे तो धर्ममंडपच आहे पण अशा ठिकाणी आपण गर्द्या करतोय ज्या ठिकाणी भक्तीच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली फक्त आणि फक्त अवडंबर सांगितलं जातं. आणि तिथं लाखोच्या संख्येने गर्दी. एक लोटा जल, समस्या का हल. आशाबद्ध आहेत तुम्ही, लबाड माणसं. तुम्हाला वाटतं बाबा देव तुम्हाला सालदा दी कसं तुमले? आशाबद्ध आहे तुम्ही. तुम्हाला आशा आहे देवाकडून की देवाने आमची घरं बांधून द्यावी, देवाने आमची शेती करून द्यावी, देवाने आमच्या पोरांची लग्न लावून द्यावी. म्हणजे देव हे कामं करतो का? देव तुझ्या पोराचं लग्न लावून तू काय करशील मग? देव तुझ्या मुलाचं लग्न लावण्यासाठी येईल, मग तू काय करशील? खऱ्या अर्थाने चांगला जर बारकाईने विचार केला तर कारण आहे महाराज, आज वारकरी संप्रदायामध्ये असे आमच्याकडे तर असे कीर्तनकार आहेत. मला असं वाटत मी का खानदेश मध्ये जन्मालो नको, मी पाकिस्तान मा राहतो ते चालतं माले. मी एक वाक्य वापरतो, ज्ञानोबा तुकोबांनंतर जन्माला आलो परम भाग्याचं लक्षण. ज्ञानोबा तुकोबांनंतर जन्माला आलो हे परम भाग्याचं लक्षण. आणि या आपल्याला त्या समाजाला कीर्तन सांगावं लागतं जो समाज अंधश्रद्धेकडे वळतोय, हे आपलं दुर्भाग्याचं लक्षण. वारकरी संप्रदायासारखं तत्वज्ञान आपल्याकडे असून सुद्धा, ज्ञानोबाराय तुकोबारायांची परंपरा आपल्याकडे असून सुद्धा आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय कळत नाहीत. किती दुर्दैव आहे आपलं. ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे भगवंताची स्वरूपता मुक्ती, सलोकता मुक्ती
या दोन्ही मुक्त्या त्या ठिकाणी भगवंताने ज्ञानोबरायांनी तुमच्या वृत्तीचे त्या ठिकाणी वृत्ती फक्त वृत्तीत बदल करा, वृत्तीचा खेळ सांगितला, वृत्तीत बदल करा, या गोष्टी तुम्हाला अनुभवायला येतील. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, पुराण उपदेश साधन उद्भट आम्हा सोपी वाट. हो, तुकोबाराय सांगतात की आमच्यासाठी एवढं सोपं आहे. आणि एवढंच सोपं आपल्याला कोणी जर सांगितलं असेल आत्ताच्या चालू वर्तमान काळामध्ये, तर आदरणीय ज्यांच्या पुण्यस्थितीनिमित्त आपण या ठिकाणी आलो, महाराज कीर्तनामध्ये विनोद सांगून आणि चांगल्या आवाजाने पहाडी आवाजामध्ये छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे नाही येत अशातला काही प्रकार नाही, येत नाही अशातला प्रकार नाही. येतं सगळंच, हसवता येतं, धर्मावर बोलता येतं, मनोरंजन करता येतं, सर्व येतं. पण ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून अजिबात स्वाभिमान गाण ठेवला नाही. एकदम आदर्श घेण्यासारखा आहे आबांकडून बरं का. मी आबांच्या जीवनाचा एक 10 मिनिटात तुम्हाला वर्णन सांगणार, 10 मिनिटात, की आबा कसे होते. आबा असे होते की अमिजाचा मोठा पहाड जरी त्यांच्या समोर असला, अमिज प्रलोभना म्हणजे वित्तेषणा लोकेशना या ज्या गोष्टी असतात, असं कुठलंही प्रलोभन त्यांना समाजाकडून आलं असेल समजा, ते प्रलोभनापोटी त्यांनी त्यांच्या तत्वाचा त्याग केला असेल, असा दिवस मी त्यांच्या जीवनातला एकही बघितला नाही. असं कीर्तन मी त्यांच्या जीवनातलं एकही बघितलं नाही की ते कीर्तन लोकांना पटावं म्हणून त्यांनी केलं. काय लोकांना पटावं म्हणून त्यांनी कीर्तन केलं. बाबा तुम्हाला पटत असेल तरी ते तसंच, आणि नसेल पटत तरी ते तसंच. अगदी स्वाभिमान कुठेच गहाण ठेवला नाही, पैशांसाठी कोणाला आग्रह धरला नाही, कीर्तनाचे एवढे पैसे द्या, किंवा अमुक समाज जो संपर्कातला होता त्या संपर्कातल्या लोकांनी आपल्याला लावून आपल्याला बोलून आपल्याकडून कुठली तरी नियोजन आयोजन करावीत असं त्यांना कधी वाटत नव्हतं. जीवनाचा एक 2009 पासूनचा तर 2024 पर्यंतचा जो प्रवास होता, त्याचा पाठीमागचा प्रवासही खरतर होताच. अक्का त्या गोष्टीला साक्षी आहे, अक्का या ठिकाणी आलेले आहेत. तर आव्हांनी मला सांगितलं होतं, मी अक्का आहेत म्हणून सांगतो, तर त्यांचा माझ्यासारखा तरुणा पोरगा गेला महाराज आबांचा. आणि ज्या वेळेस आबांचा तरुण मुलगा गेला त्यावेळेसही तो आबांनी कीर्तन बंद केली नाहीत. घरच्या मंडळी करून, गावातल्या भावकीकडून, म्हणजे घरची मंडळी विरोध करत होती अशातला प्रकार नाही, पण भावकीचा विचार करा, लोक काय म्हणतील आपल्याला, किंवा यांचा मुलगा गेलाय आणि खुशाल कीर्तनाला जातात, असं लोक आपल्याला नाव ठेवतील म्हणून तरी कीर्तनाला जाऊ नका, असं ज्यावेळेस आबांना म्हणण्यात आलं त्यावेळेस आबांनी उत्तर दिलं, मी नाही जात कीर्तनाला, पण माझा मेलेला जिवंत करून द्या, आणि जर तो जिवंत होत नसेल तर मला कीर्तन करू द्या. अगदी म्हणजे अजिबात जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज केलं नाही. या परमार्थ क्षेत्रामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करून घेतलं नाही. परमार्थ एक परमार्थ. हो, तिकडे कर्नाटकापर्यंत आबा जायचे. महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात आबांनी एक काळ गाजवला, एक विशिष्ट काळ होता की तो आबांनी गाजवलेला आहे. आणि एक विशेषण सांगतो मी, तुम्ही ज्या जागेवर आहात त्या जागेवर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला बघतात हे खऱ्या अर्थाने परमार्थातलं पूर्णत्वेचं लक्षण आहे. तिथं मी आहेत असताना माझ्या जागेवर दुसऱ्यांनी कीर्तन करावं म्हणत खदबदच बड बापरे वा काय का. हा, पण आबा तसे नव्हते. त्याला म्हणजे वैष्णवी त्या गोष्टीला साक्षी आहे की आबांना जर समजा योगा कीर्तनाची तारीख आली असेल तर आबा म्हणायचे मी लई कीर्तन केली, मी नाही करत, दीदीला करू द्या. काय मी नाही करत, दीदीला करू द्या. मी त्या गोष्टीला पुरावायच होता की बऱ्याच वेळेस असा प्रसंग यायचा, आबा आणि मी सोबत असताना बऱ्याच वेळेला मी आबांपेक्षा खूप विद्वान आहे किंवा खूप ज्ञानी आहे अशातला काही प्रकार नव्हता. पण आम्ही जर सोबत असलो, आम्ही तिकडे जामनेर साईडला, चोपडा साईडला किंवा सुरतला कधीतरी समजा भरपूर वेळेस प्रसंग आले आणि कधीतरी सत्संगाचा प्रसंग आला समजा, तर सत्संगामध्ये मी बोलावं की त्यांनी बोलावं ही स्पर्धा कधीच नव्हती. आबा
शांत बसायचे आणि मी सत्संग करायचो शाना, बरं का. बरं, मी ज्यावेळेस सत्संग करायचो त्यावेळेस त्यांना असं कधीच वाटत नसायचं की बाबा या पोराने काय सत्संग सांगावं, यांनी काय विचार मांडावेत, आणि माझे विचार त्यांनी ऐकावेत. म्हणजे त्यांना ते माहित नव्हतं म्हणून ते ऐकत नव्हते. तर त्यांची वृत्ती एवढी स्थिर झालेली होती की मी सांगितलं काय आणि त्यांनी सांगितलं काय त्या ठिकाणी त्यांना वेगळंपणा वाटतच नव्हतं. जरी मी बोलत असेल मात्र विचार त्यांचेच होते हे त्यांना सिद्ध झालेलं होतं, हे त्यांना पटत होतं. आणि म्हणून त्यांच्या जागेवर त्यांनी त्यांच्या जिवंतपणी दुसरी माणसं उभी केलीत. आणि ही जी स्थिती ना, ही जी वृत्ती आहे, मी तुम्हाला सांगतो, राजकारणात असो, समाजकारणात असो किंवा परमार्थात असो, साधं मृदुंग वाजणारे महाराज मृदुंग सुंदर वाजवतात, सुंदर मृदुंग वाजवतात, त्यांच्यासारखा मृदुंग दुसरं कोणी वाजवू शकत नाही. ही गोष्ट जरी खरी असली समजा, आणि ते जर समजा कीर्तनात उपस्थित आहेत आणि दुसऱ्या मृदंगवाल्याने जर मृदंग वाजवू द्यावा तर त्यांना ती गोष्ट खपत नाही. त्यांना असं वाटतं की मी का वाजू नये, मी का वाजू नये. किंवा एखादा कीर्तनकार ज्यावेळेस कीर्तन सांगतो तर त्याच्या कीर्तन ऐकणाराही कीर्तनकार आहे, सांगणाराही कीर्तनकार आहे. त्या ऐकणारा कीर्तनकार त्यावेळेस विचार करतो की हा सिद्धांत मी असा सांगितला असता, हा विचार मी असा मांडला असता. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये असं एक भाव निर्माण होतात, अशी स्पंदनं निर्माण होतात. आणि तुम्हाला सांगतो, ज्या संप्रदायाचे आपण सर्वजण अनुयायी आहोत त्या संप्रदायामध्ये अशी भेसळ झालेली आहे. मी त्या विषयावर बोलणार नाहीये, पण खूप स्पर्धा लागल्यात, जबरदस्त स्पर्धा. मला वाटतं परमार्थिकाची स्पर्धा ही स्वतःसोबत असावी. माझ्यासोबतच माझी स्पर्धा आहे. माझ्यापेक्षा असलेली उच्च कोटीची जी साधक आहेत, ज्यांनी परमार्थामध्ये तो उच्चांक गाठलेला आहे, ज्यांची रोम रोम विठ्ठल विठ्ठल बोलत होती, त्यांच्यासोबत माझी स्पर्धा असावी. ज्यांची रोम रोम विठ्ठल विठ्ठल बोलत होती त्यांच्यासोबत माझी स्पर्धा असावी की माझे रोम कधी विठ्ठल बोलते. मी स्पर्धक आहे यात शंका नाही, पण माझी स्पर्धा एखाद्या दिवशी असं व्हावं महाराज, माझ्या झोडीत कोणीतरी माती घालावी आणि तेव्हा सुद्धा मी म्हणावं एक आपण झालो साधू. हा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी एवढा ज्ञाने. स्पर्धा आहे माझी, पण मला स्पर्धा आहे संतांच्या त्या स्थितीसोबत की मी त्या स्थितीपर्यंत कधी जाईल. कारण ही स्पर्धा मीच करत नाही, ही स्पर्धा तुकोबरायांनी केली. कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. इथं स्पर्धा अशी चालू आहे. मन कीर्तन लागायला पाहिजे, मन कीर्तन लागायला पाहिजे. आता तुला कीर्तन लागी ना, कसाल घाबरत. पण तू कीर्तन ते तसं कर, हा तुलाच बोलवतील. सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही सुंदर सांगा, लोक तुमच्या अहो तमासाला समागे पाहितच लोके तुम्हाला मागे नाही पाहत का? वाटतं का आपल्याला? जर आपण सुंदर सुंदर मृदंग वाजवतात तुम्हाला लोक मोकळे राहू देतात का? अजिबात नाही. तुम्ही झोपायला नाही 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 नाही, चला चला चला. गुणवत्तेला प्राधान्य आहे महाराज. प्राधान्य कशाला आहे? गुणवत्तेला प्राधान्य आहे. तुम्ही गुणवत्ता मिळवा. तुम्हाला लोक घरी राहू देणार नाहीत, लोक तुम्हाला झोपू देणार नाहीत, लोक तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतील, लोक तुम्हाला डोक्यावर धरतील. फक्त गुणवत्तेला प्राधान्य द्या. मला वाटतं मी स्पर्धक आहे, पण स्पर्धक मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचा नाही, तर स्पर्धक आहे माझ्यापेक्षा उंच स्थितीला असलेल्या त्या संतांचा. तुकोबाराय सांगतात की मी माझ्या जीवनामध्ये त्याच्यासाठी झटलो, मला तो मार्ग सोपा झाला आणि आता त्या सोप्या मार्गावर मी एकटा चालणार नाही. काय? मी एकटा चालणार नाही, तर माझ्याजवळ असणारी सर्वच माणसं अगदी संत श्रीपाद महाराज यांनी केलेल्या कार्याप्रमाणे अगदी चुलीवर भाकरी थापणाऱ्या ताईला, काय चुलीवर भाकरी थापणाऱ्या ताईला सुद्धा ब्रह्मज्ञानाची आवड निर्माण करून दिली.
नव्हे नव्हे, ती भाकरी थापणारी ताई सुद्धा ब्रह्मज्ञान सांगते, फक्त सांगतच नाहीये तर तिला ब्रह्मज्ञान कळतंय कशाला म्हणतात असं. बाबा असं उदाहरण द्यायचे. बाबा म्हणायचे, ताई तू भाकरी करतेस? म्हणे हो बाबा भाकरी करते ना. बरं तुझ्या भाकरीला पापुडा यायला पाहिजे का? पापुडा. ताई म्हणायची हो मग बाबा, पापुड्याशिवाय भाकर स्वादच देणार नाही, पापुडा यायलाच पाहिजे. मग बाई भाकरीला पापुडा यावा काय करावं लागतं? आणि काय नाही बाबा, काय नाही, पाणी आणि पिठाचा एकजीव करावा लागतो. हो काय, पाणी आणि पिठाचा एकजीव झाला का भाकरीला पापुडा आल्याशिवाय राहत. बाबा म्हणायची बाई तसंच तसंच हो, जीवाचा आणि शिवाचा एकजीव होऊ दे, भक्तीला भावाचा पापुडा आल्याशिवाय राहणार नाही. हो, एवढ्या सोप्या भाषेत त्या सोप्या भाषेत आबांनी सुद्धा परमार्थ सर्वांना सांगितला. अगदी कोणी कसा जरी असला त्या सर्वांचा स्वीकार केला आणि सर्वांकडून एक गोष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे भगवंताचं नाम. तुकोबाराय सांगता शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे जनाचा कळा सहित, तुका म्हणे जनाचा कळा सहित, तुका म्हणे जनाचा कळा सहित, जनाचा कळा सहित, तुका म्हणे 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 जनाचा कळा सहित. घेऊ अखंडित प्रेम सुख, घेऊ अखंडित प्रेम सुख, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. प्रेम सुख घेऊ अखंडित प्रेम सुख, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणूनिया, विठ्ठल स्वरूप म्हणूनिया, विठ्ठल स्वरूप मनोनिया, विठ्ठल स्वरूप मनोनिया. विठ्ठला
करू विठ्ठल स्वरूप म्हणून या विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाची सौंदर गेला ब्रह्मरूप अवघाची सौंदर गेला ब्रह्मरूप तुका म्हणे जण सकळा सहित. अगदी परमार्थ असा आहे. बाबा विद्यापीठला ज्यावेळेस कार्य करत होते, राहुरी विद्यापीठला, तर विद्यापीठला कार्य करत असताना बाबांच्या मुखातलं एक वाक्य असं असायचं, परमार्थ शिका आणि शिकवा, आपणाशी ठावे इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे. परमार्थ बघा, परमार्थामध्ये आपण परिपक्व झालो हा दंभ कधी बाळगू नये. परमार्थामध्ये प्रत्येकाने शिका का म्हटलं बाबांनी, की परमार्थात प्रत्येकाने विद्यार्थी दशेत असावं. काय आणि स्वतः तर विद्यार्थी दशेत राहाच, काय शिका आणि शिकवा. म्हणजे तुम्हाला जे कळतंय ना ते इतरांना सांगा आणि त्यांच्याकडून सुद्धा ती गोष्ट करून घ्या. तुम्ही आम्ही खेळी मेळी. हो, अगदी ह्याच युक्तीने आबांनी सुद्धा या नाशिक शहरामध्ये अगदी त्यांचा जो उत्तरार्ध होता जीवनातला, तो जीवनातला उत्तरार्ध या शहरात त्यांनी काढला. आणि तो प्रवास करत असताना अनेक माणसं या ठिकाणी जोडली. जेवढे जोडले असतील त्या प्रत्येकापर्यंत माझा एक निरोप आहे की आबांना स्मृतीमध्ये ठेवायचं असेल, आबांनी नेहमी आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल, तर आबांची जी इच्छा आहे ती म्हणजे संत विचाराचा जो वारसा, तो वारसा शेवटपर्यंत तुम्ही आपण टेकवावा. संत विचाराचा वारसा त्यांनी जो आपल्याला सुपूर्त केलेला आहे, मी तुमच्या माहितीसाठी म्हणजे सर्वांना विनंती करणार आहे, मी ते हयात असताना तुम्ही त्यांचं ऐकलं की नाही ऐकलं मला माहीत नाही, पण त्यांना बरं वाटेल त्यांच्या गेल्यानंतर तरी तुम्ही ते ऐका. बरीच माणसं या अशोकनगर, श्रमिक नगर, या श्रमिक नगर, या जाईचा मारुती या परिसरामध्ये बरीच माणसं आबांच्या सानिध्यात होती. सर्वच माणसं काही आबांना फॉलो करत होती, आबांचं ऐकत होती, अशातला काही प्रकार नाही, पण मानत खूप होते. आबांना खूप प्रेम होतं अनेक माणसांचं. मानणं वेगळं, मानणं वेगळं. तुम्ही ते हयात असताना त्यांना मानत होते, कदाचित तुम्हाला ती संधी मिळाली नाही त्यांच्या हयात असताना ती गोष्ट स्वीकार करायची, पण त्यांच्या निघून गेल्यानंतर जर तुम्ही ती गोष्ट स्वीकार केली तर त्यांना तिथून आनंद होईल. काय अगदी मनापासून सांगतोय, तुम्ही जवळचे आहात. एकच महत्वाचं आहे, 9:30ला सुरू झालं संपून जाईल 2 मिनिटात, टेन्शन घेऊ नका. आता जय विठ्ठल कधी सोयी मला बी समजेल ना, 9:30 11:30 वाजे घेत असते. त्यांना काय सांगताय मला सांग डायरेक्ट. हरी विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई